तर कोकणात सध्या गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते। बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही तास राहिलेले आहेत आणि सिंधुदुर्गातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सजावटीचं साहित्य, रंगीबेरंगी फुलं, फळं खरेदी करण्यासाठी गणेश भक्त गर्दी करतायत। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्याला आणखी तपशील देतील। गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत आणि आपण बघतो की मुंबई स्थित असेल किंवा कोल्हापूर असेल, पुणे असेल, या ठिकाणी आता गणेश भक्त मोठ्या संख्येने आता सिंधुदुर्गात दाखल होत आहेत। आपण कणकवली बाजारपेठेत आहोत। कणकवली बाजारपेठेमध्ये देखील गणरायाच्या आगमनासाठी ही आता सजली आहे। आपण बघितलं तर फुले, हार, तुरे असतील, फटाके असतील, त्यानंतर मग विविध गणरायाच्या डेकोरेशनसाठी घेणारे साहित्य असतील किंवा गणपतीचे मोदक घेण्यासाठी जे आहे त्या बेकऱ्या असतील, ह्या संपूर्ण आता सजलेल्या आहेत। एकंदरीत बघितलं तर बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी देखील पाहायला मिळते। आपण कणकवली बाजारपेठेमध्ये आहोत। कणकवली बाजारपेठेमध्ये जर आपण बघितलं तर मोठी गर्दी दिसते। विविध आपण बघितलं तर आरतीचे साहित्य देखील आता उपलब्ध झालं आहे, म्हणजे तबला असेल, ढोल असतील, या देखील साहित्य आता हे विक्रीसाठी उपलब्ध आहे। त्यानंतर विविध डेकोरेशन साहित्य देखील आहे, त्यामुळे मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। काय सांगाल तुम्ही, कसे आज वातावरण आहे बाजारामध्ये? खूप आनंदाचं वातावरण आहे। गणरायाची येण्याची तयारी सुरुवात आहे, त्याच्याच बाजारपेठेसाठी सगळे जमा झालेत। मुंबईहून चाकरमानी आले, आम्ही सुद्धा मुंबईहूनच आलो आहेत। जे भेटेल त्या रस्त्याने जसं जमेल तसं येत आहेत। काय सांगाल, काय सध्याचं वातावरण आहे? सध्या कणकवलीमध्ये असे वातावरण आहे की मुंबईवरून जो कोकणमध्ये चाकरमानी येतो, तो चाकरमानी आल्यानंतर कणकवली बाजारपेठ कशी फुल भरून राहते आणि सगळ्या चाकरमान्यांना एक आनंदाचा वास्तव्य आणि उत्साह असतो आणि त्या उत्सवामुळे व्यापारी, इथले गोरगरीब धंदा करणारे अगदी आपापल्या मजेशीर असतात। मुंबईकर चाकरमानी येतो, त्यामुळे गोरगरीब सगळे आनंदाने उत्साहात असतात। बाजारपेठेमध्ये रेलचेल सुरू असते। आपण बघितलं तर बस आहे, रेल्वे असे, खाजगी बस आहे, त्यानंतर स्वतःच्या कार घेऊन येणारे जे आहेत मुंबईकर कोकणवासी गणेश भक्त आहेत ते दाखल झाले। त्यामुळे मोठी गर्दी आता सिंधुदुर्गात आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।